नमस्कार, मी सोहन गोपालकर. माझ्या चॅनलवर मी आपले स्वागत करतो. आज आपण अनलॉक फ्रीडम फ्रॉम व्हायरस या विषयाबद्दल डॉक्टर ओमकार कुलकर्णी यांच्यासोबत काही संवाद साधणार आहोत. नमस्कार ओमकार. नमस्कार सोहन. ओमकार कुलकर्णी हे डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये MBBS इंटर्नी असून हे गेल्या अडीच महिन्यापासून कोरोना वॉर्डमध्ये व स्क्रीनिंग मध्ये ह्यांचे पार्टिसिपेशन आहे, म्हणजे यांनी तिथे कार्यरत होते. मग आपण माझ्या मनात व आपल्या प्रेक्षकांच्या मनात काही प्रश्न असतील कोरोना बद्दलची, ते यांना तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता. ओमकार, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये व घरामध्ये व कुठेही पब्लिक प्लेस मध्ये जाताना तुम्हाला कोणकोणती काळजी घ्यावी लागते? जसे की आपल्याला माहित आहे की हा आजार जो आहे त्याच्यासाठी बचावासाठी आपल्याला 3 गोष्टी तरी महत्वाच्या कराव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपला घालून जावं लागते. दुसरी गोष्ट की आपल्याला प्रॉपर सॅनिटायझेशन करावे लागते. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला सोशल डिस्टन्सिंग किंवा त्यालाच म्हणतात फिजिकल डिस्टन्सिंग हे मेंटेन करणं गरजेचं आहे. आता जसे तुम्ही हॉस्पिटलचं म्हणाला, तर हॉस्पिटलच्या बाबतीत ही केस ह्या सगळ्या 3 गोष्टी आपल्याला पाळाव्याच लागतात. शिवाय आपल्याला N95 किंवा N99 मास्क घालणे गरजेचे आहे. आणि पब्लिक प्लेसेसमध्ये शक्यतो आपण सोशल डिस्टन्सिंग खूप पाळणं गरजेचं आहे. आणि शिवाय आपल्याला कुठेही थुंकून चालता कामा नये, कारण हा कायदेशीर अपराध आहे. आता खूप म्हणजे आताची माणसं खूप अशी थुंका वगैरे लागले आणि असे बाहेर बिना मास्कचे वगैरे फिरतायत. मग त्यांना तुम्ही काय सल्ला द्यावा इच्छितो? हे कसं आहे बाबांनो, तुम्ही तुमची काळजी घेणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. शिवाय तुमच्या परिवाराची पण काळजी तुमच्या हातात आहे. आणि तुमच्यामुळे आज आपला देश तरी सावरतोय यातून, उद्या कम्युनिटी स्प्रेड जर झाला तर ह्याला कारणीभूत आपणच आहोत. ह्याचे भान सगळ्यांनी ठेवले पाहिजे व स्वतः काळजी घेऊन या 3 गोष्टी महत्वाच्या केल्या पाहिजेत. एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात जर आपण आलो तर आपल्याला हा संसर्ग किती वेळामध्ये होऊ शकतो? अद्यापही असे कुठले संशोधन झालेले आहे, पण सध्या तरी असं कोण सांगता येत नाही की बाबा किती वेळ लागेल. पण एका असे 2-3 संशोधनामध्ये हे समोर आले आहे की 15 ते 20 मिनिटं एखाद्या संपर्कात, जे पॉझिटिव्ह केसेस आहेत त्या संपर्कात किंवा आपण त्याशी संवाद साधला तर होण्याचे चान्स आहे. ते डिपेंड ऑन युअर इम्युन सिस्टीम आहे. ओके, म्हणजे इम्युनिटी वाढवून हा रोग आपण बचाव करू शकतो का? म्हणजे कोरोना व्हायचा हा बचाव करू शकतो का? अर्थातच व्हेरियस टाईप ऑफ इम्युनिटी बुस्टर्स आता सध्या अवेलेबल्स आहेत. त्यातले एक तुमचे होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम आहे. इव्हन तुमचे पतंजलीने आता सध्या काहीतरी कोडोनिल समथिंग काहीतरी त्यांनी टॅबलेट्स हे केलेले आहे. शिवाय ॲलोपॅथीचे हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आहे किंवा तुमचं टॅमिफ्ल्यू या प्रक्रियेत ते इम्युनो बुस्टर म्हणून काम करतात. इम्युनो बुस्टर हे एक ठराविक कालावधीसाठीच एक काम करणारे औषध आहे. ह्याला आपल्याला सारखे रिपीटेड डोस घ्यायला लागतात. हे 100% या आजारावर इलाज नाही. बरं. मग तुम्हाला काय वाटतंय, हे ज्या कोरोनावरती वॅक्सिन कधीपर्यंत येऊ शकतं? सध्या तरी वॅक्सिनचे कसं आहे की वॅक्सिन आपल्याला ट्रायल फेज मध्ये जायला लागते. पहिलं ट्रायल होते, त्यानंतर दुसरे ट्रायल होते, तिसरे ट्रायल होते. सध्या तरी 30 पेक्षा जास्त विविध विश्वात आपल्या हे ट्रायल चाललेले आहेत. आणि मेजॉरिटी ऑफ वॅक्सिन हे ट्रायल 3 मध्ये आलेले आहेत ऑलरेडी. आणि ह्याच्या पुढे आता त्यांना फक्त पॅटर्न घ्यायचे आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग करायचे आहे. हे साधारण एक 1.5 ते 2 वर्षापर्यंत लागू शकतो. बरं. कोरोनामुळे आपल्या देशात खूप भीतीचे वातावरण असे पसरले आहे. जर कोणाला साधा खोकला जरी आला तरी त्याला वाटते की त्याला कोरोना आहे. मग यावरती तुमचे काय म्हणणे आहे? सोन, हा तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. लोकांच्या मनात भीती हे साहजिकच आहे, कारण कसं आहे, हे पावसाचे आता वातावरण सध्या आहे. यामध्ये अनेक आजार आपले डोके वर करतात, जसे की स्वाईन फ्लू आहे, पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस होऊ शकतो, किंवा कॉमन कोल्ड आपण त्याला म्हणतो, कोल्ड झाला माणूस एखादा म्हणतो, किंवा RSV इन्फेक्शन होऊ शकतात. तर यासारख्या आजाराचे सिम्पटम जे आहेत हे मिमिक करतात सेम टू सेम सिम्पटम ऑफ कोरोना व्हायरस सारखे. आणि दुसरी गोष्ट, जर ताप आला तर ताप आपल्याला मलेरियामध्ये पण दिसतो, डेंग्यू या आजारामध्ये पण दिसतो. तर ह्याचं कसं असतं की आपलं ICMR ने गाईडलाईन्स दिलेलं आहे की अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस सिंड्रोम म्हणून, यात आहे ना 4 तुमचे सिम्पटम महत्वाचे दिसले पाहिजे, जसे की कोल्ड आहे, तुमचा कफ आहे, तुमचा फीवर आहे, आणि शॉर्ट ऑफ ब्रेथलेसनेस, त्याला डिस्निया म्हणतात. म्हणजे दम लागतो माणसाला जरा चालले बोललं की.
तर या मधला एकही जर आजार दिसला तर हे रिलेटेड कोविडच्या रिलेटेड सिम्पटम आहेत. तर अशा व्यक्तींनी ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलशी किंवा त्यांच्या फॅमिली फिजिशियनशी किंवा कोविड जे स्क्रीनिंग आहे त्यांच्या जवळ जे स्थापन केलेले आहे तिथे जाऊन त्यांनी त्यांचे मार्गदर्शन घ्यावे आणि गरज भासल्यास त्यांनी ती टेस्ट करून घ्यावी. ओके. ऑनलाईन अनलॉक 1.0 मध्ये हे सगळं उघडून आपल्याला चालेल का? साहजिकच हे चुकीचे आहे. कारण काय, आजच आपले माननीय पंतप्रधानजी आणि माननीय मुख्यमंत्रीजी यांनी जनतेशी संवाद साधला आहे. त्यांनी क्लिअरली म्हटले आहे की आपण अनलॉक करतोय किंवा आपलं मिशन बिगिन अगेन हे त्यांचं उपक्रम आहे. या संदर्भात आपण अनलॉक करून चालणार नाही. अनलॉक करायचं आहे पण हळूहळू स्टेप वाईज करायचं आहे. अख्खं उघडं करायचं नाहीये सगळं. कारण काय झालेलं आहे की आता कोरोनाचं धास्ती आहे, अजून कम्युनिटी स्प्रेड आताशी सुरुवात आहे, आपण पीकवर नाही होत अजून काळ आहे आपल्याला की हे सगळं बिना मास्क किंवा हे बिना ह्याचं फिरायचं अजून थोडा काळ अजून आपल्याला लागेल. बरं, मग हा कम्युनिटी स्प्रेड पर्यंत जो हा पीक आहे तो कोल्हापुरामध्ये केवढा जाऊ शकतो, म्हणजे कधीपर्यंत असं होऊ शकतं? सध्या तरी आपल्या कोल्हापूरमध्ये एक 75च ऍक्टिव्ह केसेस आहेत. रिकवर मोस्ट ऑफ झालेले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात तरी सध्या घाबरायची गरज नाहीये. कम्युनिटी स्प्रेड सध्या तरी इथे नाहीये. बरं, तुमची व्हायची पण शक्यता कमी आहे. हा, ओके. तुमची कोविड या वॉर्ड मध्ये नियुक्ती झाली होती, मग तिथले काय अनुभव आमच्याशी शेअर करता का? कसं आहे, आम्ही कोविड वॉर्डला जवळजवळ 2.5 ते 2 महिन्यापासून आहोत. तिथे कसं असतं की आम्हाला स्क्रीनिंग म्हणून करायला लागते. आता जे मुंबईतून पुण्यातून तुम्ही ऐकले असेल 1,500 हजार 1,000 लोक यायची, तर ह्यांची जबाबदारी आमच्यावर होती. त्यांचं पर्टिक्युलरली टेम्परेचर चेक करणं, त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन म्हणजे त्यांच्या शरीरात ऑक्सिजनची क्षमता किती आहे हे बघणं आणि त्यानंतर त्यांचे हिस्ट्री व्यवस्थित घेणं. बाबा त्यांना ट्रॅव्हल हिस्ट्री आहे का, त्यांना कुठले दुसरे सिम्पटम्स आहेत का, हे सगळं चेक केल्यानंतर त्यांना जर वाटलं तर त्यांच्या स्वॅब काढणं ही प्रक्रिया आहे त्या संदर्भात. आणि या दरम्यान आम्हाला सगळं व्यवस्थित पीपीई किट घालून हे सगळं करायला लागायचं. ओके. मग डॉक्टर असे म्हणले जाते की हा व्हायरस मानव निर्मित आहे, म्हणजे हा चायनाने तयार केलेला व्हायरस आहे. याबद्दल मत आहे? आता कसं, या संदर्भात तरी सध्या तरी असे काही पुरावे आपल्याला मिळालेले नाहीयेत. युएसने ट्राय केलेले शोधायसाठी पण त्यांना तरी अद्याप ते यश आलेलं नाहीये. आणि कसं असतं, प्रत्येक देशाकडे ती टेक्नॉलॉजी आहे की जेणेकरून ते सांगू शकतील की बाबा एन्झाईम्स किंवा मॉलिक्युलर बायोलॉजी लेवलला ते डिटेक्ट होऊ शकतं की बाबा हा बायो वेपन सारखा हे आहे का. सध्या तरी असं कुठले पुरावे न आल्यामुळे हे तर नॅचरली किंवा नैसर्गिक व्हायरस आहे असं म्हणण्याला कारण नाही. ओके. जे कोरोनाचे पेशंट मुंबई पुण्याहून येत आहेत, म्हणजे जे सायलेंट कॅरियर पण असतात काही, मग त्यांना तुम्ही कशी हँडल करता व त्यांचे क्वारंटाईनचे रूल्स कोणते कोणते असतात? आता जे असिम्टमॅटिक पेशंट आहेत हे आपल्या तुमच्या माझ्यासारखेच असतात. त्यांच्यामध्ये काहीही सिम्पटम दिसत नाही, पण हा ते कॅरियर असतात. ते काय करू शकतात, ते दुसऱ्यांना इन्फेक्शन देऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये असा आपला रूल आहे की कुठलाही माणूस जर इंटर डिस्ट्रिक्ट किंवा इंटरस्टेट जर आला तर आपल्याला 100% त्यांना 14 दिवसाचे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करायला लागते. आणि त्याच्या पुढे 14 दिवस होम क्वारंटाईन आहे. त्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये एखादा सिम्पटम जर त्यांना दिसायला लागले तर आपण त्यांचा स्वॅब घेतो. त्यांचा स्वॅब जर पॉझिटिव्ह आला तर अर्थातच ते कोविड पॉझिटिव्ह आहेत. शिवाय आता धारावी सारख्या ठिकाणी रॅपिड ब्लड टेस्ट केली जाते, अँटीबॉडी टेस्ट आहे ती. तर त्या संदर्भात बरेचसे आपल्याला केसेस कळतात, म्हणजे हा बाबा हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आणि इव्हन त्यांची हिस्ट्री घेतल्यानंतर एक आपल्याला अंदाज येतो की बाबा हे मॉडरेट किंवा माइल्ड रिस्कवर आहे. ओके. मग कोरोनासाठी तुम्ही कोणकोणती टेस्ट करून घेता? कोरोनासाठी सध्या तरी सध्या आपण तरी मेजॉरिटी ऑफ टाइम किंवा प्रिसाइज किंवा अॅक्युरेट टेस्ट ही आरटीपीसीआर आहे. त्याचा अर्थ आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेड पॉलिमरेज. दुसरी टेस्ट जी आहे आपली ती टेस्ट म्हणतात आपली ब्लड टेस्ट, त्यालाच म्हणतात रॅपिड अँटीबॉडी रिॲक्शन टेस्ट. या टेस्टमध्ये आपल्याला अँटीबॉडीज पेशंटचे चेक केले जातात. एक ठराविक पिरियड नंतर अँटीबॉडीज त्या व्हायरसच्या अगेन्स्ट तयार व्हायला लागतात पेशंटच्या, आणि त्यामुळे ते आपल्याला डिटेक्ट केले जातात. दुसऱ्या प्रकारची आपण टेस्ट करतो ती डायग्नोस्टिक टेस्ट असते, एक्सरे किंवा सिटी स्कॅन. यामध्ये काय दिसतं आपल्याला की बाबा बायलॅटरल हेझिनेस किंवा निमोनिया सारखे आजार दिसले जातात. इव्हन त्यात ग्राउंड ग्लास अपीअरन्स हेही कळलं जातं. ह्याच्या पुढची आणि एक टेस्ट असते ती हिमॅटॉलॉजिकल टेस्ट आपण करतो. त्यामध्ये काय दिसतं की आपले WBC काउंट, त्यालाच म्हणतात ल्युकोसायटोपेनिया, किंवा आपले प्लेटलेटचे काउंट थ्रोम्बोसायटोपेनिया हे कमी व्हायला लागतात. जसेच तुमचे कोॲग्युलेशन फॅक्टर्स आहेत जसे APTT असू देत, INR असू देत, हे वाढतात.
ओके. यानुसार आपल्याला ते कळून जातं की बाबा या पेशंटला कोरोना आहे की नाही. बर, म्हणजे हा व्हायरस HIV सारखाच आहे का? म्हणजे त्याच्यावरती हा कधी वॅक्सिन निघणार नाही का? असं काही आहे का? हा हा ह्या प्रश्नाचे उत्तर मी देतो की जो HIV व्हायरस आहे हा DNA व्हायरस आहे, डबल स्ट्रँडेड व्हायरस आहे. हा. आणि हा जो दुसरा तुमचा कोरोना व्हायरस आहे हा RNA व्हायरस, सिंगल स्ट्रँडेड नॉन सेगमेंटेड लिनियर व्हायरस आहे. ओके. याचा अर्थ असा की आपल्याला RNA व्हायरसचं वॅक्सिन काढायला सोपं आहे कम्पॅरेटिव्हली टू DNA. याचं कारण काय आहे की HIV व्हायरस जो आहे तो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेड एक एन्झाईम आहे त्यामुळे तो म्युटेशनची क्षमता जास्त आहे. त्यामुळे बर. त्याच्यात वॅक्सिन तयार करण्यात अडचणी येत आहेत. पण कम्पॅरेटिव्हली तुमचा जो कोविडचा जो व्हायरस आहे, कोरोना व्हायरस, हा. त्याचे वॅक्सिन येण्याचं चान्सेस जास्त आहेत कम्पॅरेटिव्हली या व्हायरसपेक्षा. ओके. पण खूप सारे डॉक्टर मध्ये पाहिलं गेलंय की जे पीपी किट घालून सुद्धा त्यांचे कोरोनाचे अहवाल हे पॉझिटिव्ह येतात. हे अशी कसं? म्हणजे हे कशामुळे होतं? कोरोनाचे जे पीपीचं तुम्ही म्हणताय, पीपी किट घालताना हे जे दोन प्रकार असतात, एक आपण डोनिंग करतो आणि एक असतं डोपिंग. आता डोनिंग करताना एवढी तर रिस्क नसते कारण प्रत्येकाचा एक प्रोटोकॉल असतो, ते आपल्याला स्टेप्स असतात ते व्यवस्थित फॉलो करायला लागतात. ओके. इव्हन डोनिंगसाठी आणि डोपिंगसाठी. डोनिंगसाठी जे आपण करतो हे सगळं स्टेरिलाइज प्रोसेस असते कारण त्यात काय इन्फेक्शन नसते. अद्याप आपण कोविड कक्षाच्या आत गेलेलो नसतो. पण जसे आपण आत जातो, कोविड कक्षाच्या आत जातो, पेशंटवर ट्रीट करतो, आपल्याला माहित नाही की आपल्या पीपीच्या कुठल्या भागात व्हायरस आलेला असतो. आणि या संदर्भात जर कुठून एक स्टेप चुकली किंवा आता जे डॉक्टर असतात हे तुम्हालाही माहिती की 7 ते 8 तास काम करतात कंटिन्युअसली त्या बरोबर. कक्षात. ते गडबडीत असतात किंवा कालांतराने एक चूक होऊ शकते कारण तेही माणसंच आहे. आणि त्या दरम्यान जर एखादी ते चूक झाली माणसंच आहे. तर इन्फेक्शन, ते माणूसच आहे. हा. त्या संदर्भात एखादी चूक झाली तर त्यांच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे हा व्हायरस चा संसर्ग त्यांच्या बॉडीमध्ये होऊ शकतो. होऊ शकतो. किंवा बरोबर. जे त्यांच्या नर्सिंग स्टाफ असतो किंवा मित्र असतो सोबतचे, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये पण येऊन जर हे एखादं कॉन्टॅक्ट एक्सपोजर होऊ शकतं. हा. ओके. मग तुम्हाला हर्ड इम्युनिटी ही कन्सेप्ट काही समजावून देऊ शकाल का? हा हर्ड इम्युनिटी म्हणजे एक टाईपची अशी इम्युनिटी असते जे ते एकतर वॅक्सिनमुळे ते होऊ शकते किंवा ही नॅचरल आपली इम्युनिटी आहे त्या दरम्यान. आता यात कसा कन्सेप्ट आहे की आता सपोज 50% किंवा मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन जर एफेक्ट झालेली असेल तर या दरम्यान त्यांची जेवढी इम्युनिटी असेल ती उरलेले जेवढे अनएफेक्टेड पर्सन आहेत किंवा कोमॉर्बिडिटी ज्यांना आहे त्या पेशंटला ते वाचवू शकण्यासाठी ती मदत केली जाते. त्याला म्हणतात हर्ड इम्युनिटी. ओके. जर एका पेशंटला श्वासाचा त्रास होत असेल, म्हणजे एका मनुष्याला श्वासाचा त्रास होत असेल, मग त्यांनी त्या सेकंदाला म्हणजे त्या टायमिंगला काय करावं? जर श्वासाचा त्रास होत असेल तर त्याने पहिले त्याची आपली नखं बघावी, त्याचं जीभ बघावी कारण हे कार्डिओजेनिक कॉज आहे का नॉन कार्डिओजेनिक कॉज आहे हे आपल्याला शोधणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट त्यानं त्याचं पार्शल प्रेशर ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिमीटरवरनं त्यानं ते मोजावं की बाबा किती % आहे त्याचं सॅच्युरेशन लेवल. तिसरी आणि महत्वाची गोष्ट जी आहे की त्यानं जवळच्या जवळ लगेच ते कुठल्याही डॉक्टरशी किंवा फॅमिली फिजिशियनशी कॉन्टॅक्ट करावा आणि हे कॉज शोधून जर ते कोविड रिलेटेड असेल तर ते लगेचच्या लगेच ट्रीटमेंट करणे गरजेचं आहे. बर. ज्यादातर सायलेंट कॅरियर्स मध्ये सिम्पटम्स का दिसत नाहीत? हा एक महत्वाचा प्रश्न. हे कसं आहे सांगतो तुम्हाला की या व्हायरसचे बरेच स्ट्रेन आहेत. एक अल्फा स्ट्रेनचे 2 प्रकार आहेत आणि डेल्टा स्ट्रेनचे 3 प्रकार आहेत. त्या तुमचे मार्स, सार्स आणि कोविड-19 येते. तर प्रत्येक स्ट्रेन यानुसार कसं असतं की त्याचा सेकंडरी अटॅक रेट वेगळा असतो आणि पोटंट रेट वेगळा असतो. आता जे मुंबईमध्ये स्ट्रेन भेटली त्यांचा अटॅक रेट जास्त आहे पण पोटेंट रेट कमी आहे. सिमिलरली गुजरातच्या स्ट्रेन मध्ये जे आहे त्याच्यात अटॅक रेट कमी आहे कम्पॅरेटिव्हली पण त्याचा पोटेंट रेट जास्त होता. आणि या कारणामुळे आणि डिपेंड ऑन त्यांची इम्युनॉलॉजिकल स्ट्रक्चर्स आणि इम्युनिटीवर पण हा बऱ्याचदा संबंध असतो. ओके. पण नुसता मास्क घालून आपण ह्या व्हायरस पासून वाचू शकतो का? आता मास्कचे पण 3-4 प्रकार असतात. त्यातला एक असतो 3 प्लाय मास्क, एक कॉटनचा मास्क, एक N95, N99 मास्क. आता जो N95 आणि N99 जो मास्क आहे तो फक्त तुमच्या बॅक्टेरियल फिल्ट्रेशन आणि व्हायरस फिल्ट्रेशनसाठी युज होतो. उरलेले 2 मास्क आहेत ते फक्त बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा तुमच्या डस्ट प्रोटेक्शन पासूनच मदत केली जाते. उरलेलं जे व्हायरस पासून करू शकत नाही. पण मेजॉरिटी ऑफ टाइम जे पब्लिक आहे आपलं किंवा जे नॉन हॉस्पिटल किंवा नॉन मेडिकोज आहेत त्यांनी शक्यतो कॉटन किंवा 3 प्लाय वापरला तरी पुरेसा आहे. ओके ओके ओके. एका गरजू वस्तूद्वारे व पैशांद्वारे हा व्हायरस तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो का?
अर्थातच कुठलीही मटेरियलिस्टिक गोष्ट असू दे, भले ते मेटल असू दे, तुमचं प्लॅस्टिक असू दे, किंवा तुमचं भाज्या असू दे, दूध असू दे, किंवा तुमचं कॉइन्स असू दे, किंवा करन्सी असू दे, हा व्हायरस कशातनंही जाऊ शकतो. हा मान्य आहे, त्याचं प्रत्येकाचं त्याचं इन्क्युबेशन पिरियड किंवा त्या ह्याच्यामध्ये संसर्ग व्हायचं प्रमाण वेगवेगळं आहे. त्यानुसार ते प्रत्येक मटेरियलचं वेगवेगळं असतं. बरं, म्हणजे ते सॅनिटायझेशन करणं. हा. हा, ह्याचा ऍक्टिव्हेट राहण्याचा रेट हा कशावरनं ठरतो? ते डिपेंड आहे. ते आता संशोधन झालेले आहे की बाबा मेटलवर हा एक 5 ते 6 दिवस राहतो, प्लॅस्टिकवर एक 3 ते 4 दिवस राहतो, परत तुमचे जे कार्डबोर्ड रिलेटेड पीस आहेत त्यावर 2 ते 3 दिवस राहतो, किंवा करन्सीवर एक 2 ते 3 दिवस राहतो. काय काय संशोधन असे झाले की न्यूजपेपर मधनं होत नाही. ओके ते डिपेंड आहे, ह्याच्यावर आपण अजून अभ्यास करत आहोत. ओके, म्हणजे जो हा व्हायरस जेव्हा एका मनुष्यातून दुसऱ्या मनुष्यामध्ये जातो, तो त्याचं म्युटेशन व इव्हॉल्युशन वगैरे करतो का? हा, प्रत्येक व्हायरसची तरी प्रॉपर्टी असते की तो म्युटेट होऊ शकतो, पण हा व्हायरस कसा आहे, हे नवीन आहे, आपल्याला अद्याप ह्याचं खूप संशोधन बाकी आहे. तर हाही म्युटेशन करेल, पण अद्याप तरी असं कुठे केसेस आले नाहीत की बाबा हा म्युटेट झाला आहे आणि ह्याचा संसर्ग रेट वाढलेला आहे, असं तरी अद्याप काही सांगता येत नाही. ओके. समाजामध्ये तुम्हाला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो? म्हणजे तुम्ही एका कोविड सेंटरमध्ये काम करता, मग आजूबाजूची लोक खूप कॉन्शियस असतात की तुमच्या जवळ येऊ काय नाही, तुमची दिलेली वस्तू घ्यावी या नाही. मग याबद्दल तुमचं काय म्हणणं? हा, कसं आहे, माझ्या बाबतीत तरी अनुभव चांगलेच आलेले आहेत. माझ्या मित्र परिवाराने, माझ्या जवळच्या नातेवाईकांनी आणि माझ्या शेजार पाजारांनी हे माझी नेहमी मदत केलेली आहे. ह्यांच्याबद्दल तर मी कंप्लेंट करणं हे योग्य नाहीये. हा, पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत असाल की डॉक्टरांवर असं बोललं जातं की बाबा तू आमच्या जवळ राहू नका, तुमच्यामुळे आमच्यावर होईल, बहिष्कार टाकले जातात, इव्हन त्यांना वाईट टाकले जातं. इव्हन काही केसेसमध्ये क्रिटिकल इल पेशंटमध्ये एखादं नातेवाईक गमावलं तर नातेवाईक चिडून डॉक्टरांवर हल्लेही करायला पुढे मागे बघत नाही, आणि हे अक्षरशः निंदनीय प्रकार आहे. बरोबर बरोबर. मेडिकल क्षेत्रामध्ये जी नवीन डॉक्टरांची पिढी येत आहे, जे मेडिकोज आहेत, त्यांना ह्या कोरोना व्हायरस पेक्षा अजूनही गंभीर आजारांची सामना करायची आहे. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? फर्स्ट ऑफ ऑल मी कॉंग्रॅच्युलेट्स करतो की जे नवीन डॉक्टर आहेत त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी यावर्षी तरी आलेली आहे. त्यांनी स्वतःच पहिली काळजी घ्यावी, कारण त्यांचं आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे, तरच ते त्यांच्या दुसऱ्यांच्या आरोग्यांचे, जे पेशंट आहेत त्यांच्या आरोग्यावर काळजी घेऊ शकतात. आणि सगळ्यात पुढची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते आता अनएक्सपिरियन्स आहेत, त्यांच्याकडे काही प्रकारचा एक्सपिरियन्स नाहीये. त्यांनी पहिले व्यवस्थित स्किल आणि प्रॉपर ऑब्झर्वेशन हे महत्वाचं आहे. हे केल्यानंतरच त्यांनी ट्रेन व्यवस्थित करून डोपिंग ती प्रोसिजर व्यवस्थित पाहावी आणि मगच कोविड कक्षात एंट्री करावी. आणि हे सगळं करून त्यांनी स्वतःच व्यवस्थित आहार विहार आणि हायड्रेशन मेंटेन करावं. इंडियामध्ये आपण बघतो की आपली रिकव्हरी रेट चांगली आहे, म्हणजे या व्हायरस पासून रिकव्हर चांगली होत आहे. हे कशामुळे? सध्या कशा आहे की इम्युनिटी, आपण हे जे लॉकडाऊन केलेले आहे, 1 झाले, 2 झाले, 3 झाले, लॉकडाऊन आपण केल्यामुळे हे 3 महिन्यापासून ह्यामुळे आपला रिकव्हरी रेट आता सध्या तरी चांगला आहे. आणि या व्हायरसचा सेकंडरी अटॅक रेट हा दुसऱ्या व्हायरसपेक्षा थोडा जास्त असल्यामुळे त्याचं इन्फेक्शनचं प्रमाण वाढलेले आहे. बरं, मग वाढू शकते, म्हणजे ह्याचा पीक वाढू शकतो काय, आता कमी व्हायला चालू आहे? ह्याचा अद्याप तरी अजून पीकवर आपण आहोत असं म्हणू शकतोय. अजून थोडा वाढेल आणि त्यानंतर कालांतरानं हा कर्व लिनियर होऊन जाईल. ओके, चालेल. धन्यवाद डॉक्टर ओमकार, तुम्ही आज आमच्याबरोबर ही संवाद साधलात. तुमच्यासारख्या कोरोना वॉरियर्समुळे आम्ही आता जिवंत आहोत असं पण म्हणायला काय हरकत नाही. यासाठी डॉक्टर गोपालकर होमिओपॅथी व सोहन गोपालकर यांच्याकडून खरंच एक मानाचा मुजरा की तुम्ही सगळं एवढं मनापासून करताय आणि घाबरत नाहीत या गोष्टींना. थँक्यू. धन्यवाद सोहन, मला माझा विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. थँक्यू.